8 संघांना प्राधान्य प्रत्येक दिवशी. पुढचा चेंडू आराधक बॅट टू द बॉलर. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. एक धाव तो पूर्ण केली. दुसरीसाठी प्रयत्न. दोन्ही धावा पूर्ण. संघाची धावसंख्या स्कोर गार्डवर स्कोर झालाय तो मात्र बिनबाद 7. धाव धापलकार लागला. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. अप्रतिम रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसतो चुकतोय. चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळाला आहे. धावसंख्या स्थिर. पहिले षटक 30 यार्ड सर्कलचं षटक चालू आहे. गोलंदाज आपण पाहतोय तेजस चौधरी. 5 षटकांची लढत. डिलिव्हरी आणि इथं मात्र मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू येतो. एका टप्प्याने पंचांचा इशारा आलाय. चौकार. संघाची धावसंख्या धावपलकार लागतोय बिनबाद. टोटल स्कोर गाडो स्कोर झालाय तो मात्र 16 धावा. 11 धावा क्षमा साहेब. अकरा धावा धापलकावर. यावर्षी कांचनजी पालकर 5 गाव प्रीमियर लीग, 10 गाव प्रीमियर लीग, 40 गाव प्रीमियर लीग सर्व तर चांबो पाहिजे. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करेपर्यंत चेंडू गाठा सीमाच्या हवेत आला. हा चौकार. संघाची धावसंख्या धपका लागतोय ते मात्र 15 धावा. 15 धावा धापलकार लागल्या. सुंदर अशी रणनीती आहे. सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळतोय. अप्रतिम कामगिरी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची प्रकष्ट करावी लागेल. पहिले षटक संपलंय. दुसऱ्या षटकाला होतोय सुरुवात. बघा दमदार कामगिरी पाहायला मिळेल. आज आपण पाहतो समालोचक म्हणून मोठे भिंगारचे आमचे मयूर पाटील सर, तसेच खाने आंबिवली विष्णू गडकरी, आंबिवलीचे विष्णू गडकरी आणि मी स्वतः सागर पाटील या स्पर्धेसाठी. आणि गोलंदाज आलाय अनिकेत. पुन्हा एकदा 1 तारखेला आपण पाहणार आहोत. अंकित आलाय गोलंदाज. दिनांक 1 फेब्रुवारी पुन्हा एकदा डबल धमाका मानगाव नगरीमध्ये. षटकातील पहिला चेंडू पडेल. दुसऱ्या षटकातील लेफ्ट हँड गोलंदाज पाहायला मिळतो आहे. सरळ चेंडू आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. पुढे चेंडू असेल फ्री हिट. आपण पंच पाहतो चिंतामणी शेलके, संगम भोईर आणि पिंटू शेलके, तिन्ही शेलके बंधू. आणि इथं आमचे विघ्नार्थ स्पोर्ट्सचे सर्व सन्मान्य आदरणीय श्री राम म्हात्रे साहेब यांचं आगमन त्यांचं करूया. सरसे स्वागत. मोस्ट वेलकम सर. दमदार व्यक्तिमत्व रामभाई म्हात्रे अलिबाग. षटकातील पुढचा चेंडू असेल. पुन्हा एकदा फेटचा चेंडू. पुन्हा एकदा मात्र टायमिंग जज केलंय आणि चेंडू मात्र बेकावून दिलाय. पंचांचा इशारा बाकी आहे आणि अजूनपर्यंत पंचाने आम्हाला इशारा कळवला. संगम भोईर पाहिलं जातंय कांचन दादा म्हणते बघ रे. षटकार दिलाय आणि स्कोर गार्ड स्कोर झाला टोटल 26. दुसरं षटक थोडस मागरं ठरतोय पण पेट संघासाठी फायदेशीर ठरणार आहे षटक पाहायला मिळतं शिर्डन संघाच्या माध्यमातून. 5 षटकांची लढत आहे. 30 सर्कलचं दुसरं षटक हाताळतोय अंकित आणि काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतं रॉबिन आणि हर्षल. दमदार कामगिरी.
पप्पन 11 पेट हा संघ ज्या खेळाडूने भरपूर उन्हाळे पावसाले गाजवले आणि देवाने त्याला आपल्यापासून दूर केलंय असं पप्पनला सुद्धा देऊया स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. षटका दीपोचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू मात्र गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू मात्र जबरदस्त एफेक्ट लावला क्षेत्ररक्षकानं. कौतुक करावं लागेल. शेवटपर्यंत असं वाटलं होतं की चेंडू सीमा पार जाणार परंतु प्रयत्नांकी परमेश्वर आणि इथे मात्र संघाची धावसंख्या बिनबाद पप्पन 11 पेट संघ धावा दाखलकार झाल्यात 27 धावा 28 झाल्यात. मोर्या 11 केवाले संघ आपण पाहिला. त्या केवाले संघामध्ये कांचनजी पारकर द ग्रेट खली यांच्यावर 2 वेळा दुःखाचा डोंगर कोसळला होता. पहिले आईचं दुःख नंतर भावाचं आणि ते दुःख सावरून आज मात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ते मात्र जोरदार अपील लाऊड अपील आणि बघूया पंच काय करतात काय देतात. दोन्ही पंच एकमेकांना विचारतील. खेळाडू महत्वाचा आहे. अपील पण केलेला आहे. उत्साह आहे होप्स आहे जल्लोष आहे आणि चिंतामणीजी शेलके काय आहे आणि दॅट्स फलंदाज बाद. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. पंचांवर पाहिलं जातं. हॅलो चला पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. इथे पाहिलं जातंय काय आहे काय नाही ते आमचे पिंटू शिर्के चिंतामणी शिर्के आणि संगमजी भुईर 2 ऑनफिल्ड पंच मैदानामध्ये आहेत. तिसरे पंच पाहतात बघूया झेल कॅरी केलाय परंतु कट लागली की नाही लागली ते पण पाहिलेलं जातंय. डोंट वरी बी हॅपी मित्रा. मला दोन्ही संघ सारखे आहेत. इथे जे काही नियम असतील कोणावरही अन्याय होणार नाही. आणि फलंदाज इथे मात्र बाद दिलाय तिसऱ्या पंचाने. चला मैदान सोडायचं आहे फलंदाजाने. न्यू बॅट्समन पप्पन 11 पेट संघ चला मैदानामध्ये. झेल घेतला आहे जगदीश याने. श्लोक 11 शिल्डन आणि पप्पन 11 पेट असा पहिल्या फेरीतील दुसरा सामना फिश राऊंड मधला चालू आहे. ज्या संघाने उमरली संघ आपण कुठे जाऊ नये. याच्यानंतर विनरची मॅच होईल याची नोंद घ्या. अतिशय दमदार असं राजीव गांधी मैदान याच मैदानावर जुईली मात्र चषक स्पर्धा पाहायला मिळाली. आदर्श ट्रॉफी त्याच्यानंतर ही रचित पाटीलची स्पर्धा पाहायला मिळतो याच मैदानावर. दमदार आयोजन एकट्याने केलेलं कार्य दरवर्षीप्रमाणे आपल्या वडिलांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी हे कार्य करत असतात वाजेगावचा सुपुत्र रचित पाटील. वाजे म्हटलं तर वाजे एक्सप्रेस धनाजी जले आणि चॉकलेट बाय सागर मांडवकरचं थोड्याच वेळात आगमन होईल. नेऱ्याचे जबरदस्त समालोचक आणि रायगड असोसिएशनचे कोर कमिटी मेंबर. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. झेल खाली क्षेत्ररक्षक बेगाने येतोय शिडोल संघाचा आणि इथे मात्र एफेक्ट चुकला आणि त्याचा फायदा मात्र मिळाला आहे. हा आलाय चौकार आणि मिळाल्या धावा 4 गडी बाद झालाय 1. संघाची धावसंख्या दुसरे षटक प्रगती गटावर असताना स्कोर कार्डवर स्कोर झालाय तो पर 32. द ग्रेट खली कांचनजी पालकर आमचे शंकर पाटील यांचे साडो यांना आपण पाहू शकता गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. आणि ज्याने पारगावला पहिली नाईट भरवली ते मात्र कन्हैया शेठ पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धेला आल्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दमदार आयोजन आहे सद्गुरू सिमेंट सप्लायज. कुठेही जाऊ द्या टीम मात्र चांगली परफॉर्मन्स मध्ये असते. षटका दीपचा चेंडू पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट. इथे मात्र काय घडलंय चेंडू गोळीची रफ्तार आणि पाहायला मिळतो हा पंचांचा इशारा 4. संघाची धावसंख्या
शंकर पाटील साहेब सामन्याचा आनंद घेतात. अतिशय दमदार व्यक्तिमत्व आणि कन्या शेठ पाटील यांचे बंधू आणि उत्कृष्ट पकवाज वादक तालमनी प्रतापराज पाटील यांचे शिष्य यांचं करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम सर. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू जबरदस्त चेंडू ब्लॉकाचा मारा इथे मात्र क्षेत्ररक्षक थकलाय. यष्टीर थर्ड मॅन रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आला ह्या चौकार आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढून 1 गडी बाद. अपन 11 पेट संघ स्कोर कार्डवर स्कोर झालाय 40. 22चा चौकार आलाय. 40 धावा दाखल कावर. 2 षटकं कंप्लीट झाली. 5 षटकांचा सामना, 5 षटकांची लढत, 5 षटकांचा खेळ आणि 5 षटकांचा कुंभमेळा. 22, 23, 24, 25, 26 5 दिवसीय चालणारी स्पर्धा. 2 दिवस 40+ तालुका हब, 1 दिवस ग्रामीण आणि 26 तारखेला गणतंत्र दिवस. त्या दिवशी पाहायला मिळेल तुम्हाला मेगा फायनल. 1 2 3 4 5 ट्रॉफीज पाहायला मिळतात. दमदार आयोजन आहे, नियोजन आहे, संयोजन आहे. चमचवणाऱ्या ट्रॉफ्याच पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. पाणी द्या मित्रांनो. आयोजन कमिटी पाण्याची पूर्तता करा. सह्याद्रीच्या छाताळात नाद भवानी गाजे, रक्तात वाती राजे. ज्या राजाच्या दरबारी परस्त्री कधी नाचली नाही, परस्त्री माते समान मानणारे छत्रपती शिवाजी महाराज. अनाजी पंताने गोदावरी गायब झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांवर एक चोरीचा आळ घेतला की माझी मुलगी गायब केली. त्या मुलीला सन्मानाने आदराने आपल्या राजवाड्यामध्ये, आपल्या गड किल्ल्यावर आदराने आणणारे धर्मवीर संभाजी महाराज. शत्रूच्या छावणीत असताना सुद्धा ज्याने आपला धर्म सोडला नाही, मृत्यूलाही हसाचा स्वीकारणारा असा या शिवपुत्र संभाजी महाराजांना करूया मानाचा मुद्रा. ज्याने आपलं पूर्ण आयुष्य प्रकल्पग्रस्तांसाठी वेचले, सर्व काही प्रकल्पग्रस्तांना वाटले. ना आमदार, 3 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, सर्व काही असून सुद्धा स्वतःचं नेटनेटकं घर नाही बांधलं. सर्व काही प्रकल्पग्रस्तांसाठी वाटले. असे प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते स्वर्गीय दिवा पाटील साहेबांना विनम्र अभिवादन. आणि आज मात्र हिंदवी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. त्यांना सुद्धा करूया विनम्र अभिवादन. आपली इथे आवाजी आपल्या देवा. या उद्गाराने चालणारी शिवसेना नसती तर मुंबई दिसली नसती. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. हे बाळासाहेबांचे उद्गार होते. आता आपण वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. षटकातील पुढचा चेंडू असेल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. इथे मात्र काय झालंय, दमदार कामगिरी करावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रत्नांकी परमेश्वर. ग्राउंड मात्र जबरदस्त आहे. अफलातून मैदान, राजीव गांधी मैदान, आदेश सर्कल पनवेल. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आला आहे देवेंद्र. स्लो डिलिव्हरी. पुन्हा एकदा आरामदायक कार्पेट मेडिकल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय अतिशय गोलीच्या वेगाने. इथे मात्र बघा दडपार. चेंडू हातातनं जसा सुटला तसं मात्र धावा पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या धक्का लागतो. 2 षटकाने काय चेंडूच्या संपत्तीनंतर स्कोर कार्ड स्कोर झाला 42 धावा. 42 धावा दाखल कावर. 11 पेट. एक फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये रॉकी आलाय. ते मात्र सुंदर चेंडू गुडल्या स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. डोफ्यांपासून खाली राहणार चेंडू फलंदाजाला मारता येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. स्कोर कार्डवर स्कोर झाला आहे 42 धावा, 1 गडी बाद. 2 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात. देवेंद्र आहे मुकादम. भाऊ मुकादम आपण शिर्डोनचे पाहिले. मंगेश वाकडीकर शिर्डोन, मनोज वाकडीकर शिर्डोन. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा ना आव देखा ना ताव देखा, सीधा बल्ला घुमाया. गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ. डॉट गेंद की समाप्ति. संघाची धावसंख्या स्थिर आहे. 5 षटकांची लढत. पाहूया किती धावांचा टार्गेट ठेवणार 11 पेट संघ अगेन्स्ट शिर्डोन संघावर. श्लोक 11 शिर्डोन.
पुढचा चेंडू इथे मात्र टॉपेज आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु यशस्वी चकला आणि त्याचा फायदा मिळतोय पप्पन 11 पेट संघाला. संघाची धावसंख्या 2 षटक आणि गायचूंच्या संपतेनंतर स्कोर झालाय 43. इथे बघा हरियाली आली. नोकरीची नको ती कटकट बरी, त्याच्यापेक्षा माझी रिक्षा बरी. बिंदास द्यात केवाल्याला पोरी, रिक्षाचा धंदा हाय नाक्यावरी. रिक्षाचा धंदा या ऐकल कसा, रोज रोज फिरताना खिशानं नोटा. कांचनजी बालकर षटकात पुढचा चेंडू. पुन्हा एकदा इथे मात्र थोडं पुढे सरसावले आणि चेंडू मात्र षटकार. संघाची धावसंख्या धापलकार लागली ती मात्र 6 वाढून स्कोर झाला. आतापर्यंत धावा झाल्या धापलकावर कांचनजी बालकर सर 49. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता केली जाते, ड्रिंक्स ब्रेक दिला जातोय, ब्रेक फ्री दिला जातोय. आता बघूया काय होणार. या 2 षटकामध्ये किती धावा येणार. 5 षटकाची लढत पहिलं सत्र चालू आहे. अगेन्स्ट पप्पन 11 पेट विपक्ष श्लोक 11 शिरडॉन. क्रांतीवीरांच्या भूमीमध्ये जमली सांड नगरी, महान खेळाडूने भरली हो क्रिकेटची पंढरी. अव्या जितेंद्र पाटील स्मृती चषकाचं आयोजक रचित पाटील आणि त्याला साथ देणारे आमचे द ग्रेट खली कांचनजी बालकर पूर्ण टीम स्लॉट मध्ये आणि 24 लाईव्ह. आज ही लाईव्ह मानगावच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन आली. स्कोर झालाय 49. 49 runs, lost 1 wickets, Papan 11 pet against 3 over complete, 2 overs, 4 over progress. प्रत्येकेश वाजेकर प्रत्येकेश आलाय गोलंदाज 4थं षटक हाताळण्यासाठी. बघूया 40+ पण स्ट्रॉंग झोन आहे शिर्डन संघ आणि आज मात्र यंग टॅलेंट या मैदानावर खेळतोय. लवकरच रायगड प्रीमियर लीग तुमच्या भेटीला महेश कडू मित्रमंडळ सोनारी या ठिकाणी पाहायला मिळेल. दमदार मैदान, दमदार आयोजन. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. षटकातील पुढचा चेंडू पडतोय. अप्रतिम काय ब्लॉकाचा मारा ब्रह्मास्त्राचा वापर. इथे मात्र कुठेही चेंडू पडला तरी खोदून काढण्यामध्ये यशस्वी आणि इथे मात्र काय होऊन बसलं. कशाला 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 वेळेपणा तू केलास रे, धावता धावता फुकट तू रन आउट झालास रे. बॅट ऑफ द पॅव्हिलियन दुसरा हादरा. पप्पा 11 पेट संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये नितेश तुळशीराम डाकी याने हे पुरस्कृत केलेलं टी शर्ट स्पॉन्सरशिप केलेल्या पप्पा 11 पेट संघाला. संघाची धावसंख्या धापकाला लागली ती मात्र 50 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक प्रगतीपटावर. 50 झाल्यात. अजूनपर्यंत 1 षटक बाकी आहे. कांचनबाई किती होतात बघूया. 60-65 षटकाचे पुढचा चेंडू आणि इथे मात्र हेलिकॉप्टर लुक. गोली की रफ्तार से गेंद सीमा पार. षटकार. संघाची धावसंख्या आता मात्र जवळच. पहिला आपण लांबून पाहायचो इमान, आता मात्र आमच्या गावाजवळच आहे आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट. तुमचं काय आहे मनामध्ये बात जनतेशी करण शिडी. नवी मुंबई विमानतळाच तुम्ही ओपनिंग करण्याआधी नाव दीपांचं देणार कधी सांगा नरेंद्र मोदी. स्कोर झालाय 56 धावा. षटकाचे पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. पुन्हा एकदा झेल होते की षटकाराने बॅट टू बॅट विकेट. दुसरा षटकार. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली. स्कोर वाढलाय, हवडलाय, डुललाय, फुललाय, झुललाय. धावसंख्या 62 धावा. मी म्हणालो कांचनजी बालकर किती होतात पाहायला मिळतील. आणि चांबो यांचा संघ 24 लाईव्ह संघ विन झाल्याबद्दल पणय आणि अक्षयच्या चेहऱ्यावर काय स्मित हास्य बघा. लाजला तो.
बंटी हा. बघूया षटकातील पुढचा चेंडू. फुटा चेंडू त्यामध्ये पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवला. काय फलंदाजी होते पप्पा निलम पेठ संघाची. दडपण नाही माना काय डायरेक्ट मारता. संघाची धावसंख्या धपकायला लागली ती मात्र 68 हवा धापलकावर. द ग्रेट खली कांचनजी पालकर 2 in 1 काम. आता मध्ये 5-5 पेन घेऊन चालवतं. इथे एक पेन नाही चालवता येतं. 5-5 पेनाचा वापर करतोय. दमदार काम. एकच वादा आमचा कांचन दादा. रायगड क्रिकेट समाजक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संदीप पाटील सर, उपाध्यक्ष महेशजी म्हात्रे, कोर कमिटी सदस्य प्रमोदजी आगलावे, कार्याध्यक्ष आनंदजी तारेकर आणि सर्व असोसिएशनने घेतलेली मेहनत इवडलेसे रोपं लाविलेद्वारे त्याचा वेणू गेला गगनावरी. काल आपण पाहिली गणरायाची भव्य दिव्य मिरवणूक वरचवले कोपर या गावामधून आम्ही पालखीचा आस्वाद घेतला आणि आज मात्र समालोचन क्षेत्रामध्ये रचित पाटीलने आणि कांचनजी पालकर यांनी केलेला कॉल. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. षटकातील काही चेंडू शेष असतील. धावांचा मात्र पाऊस. पुन्हा एकदा हा चेंडू इथे मात्र काय होईल अंचांचा खरा चेंडू इशारा डायरेक्ट करण्याचा प्रयत्न अवांतर. चिंतामणी शेलके मॅनफॉर्म पाली लवकरच तुमच्या भेटीला येईल. स्वर्गीय हरिभक्त पारायण सुरेश बुवा शेलके यांची स्पर्धा पालीच्या मैदानावर. बरोबर ना दादा? आणि पंच म्हणून ज्यांना नेहमीच पाहिलं जातं शरीरशी धष्टपुष्ट असे संगमजी भोईर आणि सोन्या बैलाचे मालक चिंतामणी शेलके. पाहूया दमदार कामगिरी. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. ओ बघा लांबून फिरवली होती पण मावळे आणि दुश्मन त्या झपाट्यात सापडले नाही. चमके शिवबाची तलवार. पुढचा चेंडू आता मात्र फिरकावून दिलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. चेंडू उचलला तोपर्यंत फक्त सिंगल. दुसरीसाठी प्रयत्न चालू आहेत परंतु फसले 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 फलंदाज बाद. चला उमरले टीमचा कॅप्टन रेडी पोझिशन मध्ये राहा. आता आपल्याला याच्यानंतर सामना लगेच खेळवायचा आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची आपण वेळ न दवडता टाइम इज मनी वेळेला महत्व द्या. वेळ कोणासाठी थांबत नाही. आणि इथे बघा आमचे विवेक पाटील साहेब 24 लाईव्हचे सर्व सामन्याचा आनंद घेतात. संदेशजी पाटील यांनी जी लाईव्ह आणली ना त्या लाईव्हची क्लिअरिटी अफलातून आणि 24 लाईव्ह संघ इथे बघा मानगाव पर्यंत आम्हाला प्रसिद्धी दिली या लाईव्हने. त्या लाईव्हचं करूया. मनोचंद दुकानापासून सागर पाटील समालोचक मानगाव रिटर्न तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. याची दे याची डोला पाहतो आपण जितेंद्र पाटील आणि 40 गाव प्रीमियर लीगचा हा दिमागदार सोहळा. धन्यवाद. बॉलर्स नेम देवेंद्र मुकादम. तर 50+ बेताज बादशाह आणि शिर्डन गावातील एक दमदार खेळाडू भाऊ मुकादम यांच्याकडनं शिर्डन संघाला आणि या स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्री आमचे प्रवीण भाऊ पाटील वावंजे, बॉस संजय पाटील, आत्माराम जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे सर्व यांच्याकडनं सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचं सुद्धा आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारा खेळाडू नितीनजी कोहली उपाध्यक्ष आणि किरण शेठ खानावकर नावडे यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. जे कायद्याचे जनक आहेत, कुल कायद्याचे जनक रक्षक, ज्यांना कधी सुट्ट्या नसतात असे विनोद भाऊ भोईर विसुंबे आणि ज्यांची उपसरपंच पदी निवड झाली आमचे VD11 देवस्थांगाचे बीडी शेठ यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. वाईटची दाद मागतात खेळाडू परंतु पंच आमचे अतिशय दक्ष आणि सक्षम पंच संगम भोईर चिंतामणी शेलके आणि पिंटू शेलके 3 पंच ब्रह्मा विष्णू महेश त्रिवेणी संगम. हे 3 देवा जेथून उत्पन्न तो हा गजानन माय बाप. पुन्हा एकदा चेंडू मात्र विक्रम दिला मेडिकल क्षेत्राकडे.
दुल्हन या लाली पाउडर लगाती है नहाने के बाद. और बल्लेबाज छक्का लगाते हैं गेंद गिरने के बाद. सकाळपासून मात्र हवा इथे मात्र विमानं उडलीत आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या मात्र 77 धावा. काय धाबांचा पाऊस, दमदार सुरुवात. पप्पान 11 पेट स्वीडन संघाच्या विरोधामध्ये. ते बघा पुन्हा एकदा खराब चेंडू. 78 झाल्या. आता गणेश जयंती झाली. आता कुठला बोनस देता तुम्ही स्वीडन टीम? पेट संघाला थोडासा अंतर आहे. एक पलसप्यावरून जायला लागतं आणि एक कोलखा मार्गे जायला लागतं. म्हणजे रस्ता एकच पडतो, त्यामुळे बोनस देतात. बरोबर आहे ना? पुन्हा एकदा हा चेंडू. इथे मात्र चेल होते की सेफ शॉट पाहायला मिळतोय मैदानामध्ये. इथे बघा धडपड धडपड आणि संघाची धावसंख्या धावफलकावर लागतोय ती मात्र आतापर्यंत 4 षटक कंप्लीट झालेत. 8व्या षटकाला सुरुवात झाली आणि धावफलकावर 80 वैयक्तिक धावसंख्या किती झाली? 40. 80 धावा धावफलकावर. वाह, 40 धावसंख्येचं योगदान. दमदार कामगिरी. एकच वादा आमचा कांचन दादा. पुन्हा एकदा कव्हर पॉईंट क्षेत्रामुळे. वाह, काय टायमिंग आहे, काय जज केला. आणि चेंडू ड्रररररर, सीमा पार, चौकार. 17 चेंडू मध्ये 44 धावसंख्येवर खेळतोय बॅट्समन नेम पप्पनचा परगा. अक्षय म्हात्रे. हर्षल क्षमासावी हर्षल म्हात्रे. बघा नावात त्याच्या लय बोलबाला हर्षन भाई पेटवाला. ये बाप होता है, बेटा बेटा होता है. पण वडिलांना मात्र आपल्या फलंदाजी मधून तो श्रद्धांजली अर्पण करणार. दमदार कामगिरी. लेदर पण खेळतो ना रे चांगला. टायमिंग बघितलं तर समजते लगेच. ये खेळ नाही बच्चों को, यहाँ पे तेल निकल जाए. अच्छा काय क्रिकेट आहे मेरे दोस्त. काय होणार, काय करणार, पाहायला मिळेल. स्कोअर कार्डवर जबरदस्त रणनीती अशा धावा झाल्यात. आता मात्र सामना रंगतदार. पुढचा चेंडू मात्र भिरकावून दिला. चेंडू सीमा पार आणि 50 धावा पूर्ण. बॅट वरती करा भाई, मान वंदना द्या. दमदार कामगिरी. आणि संघाची धावसंख्या धावफलकाला लागली. हल्ली ढुल्ली पुल्ली झुल्ली वडारली आणि धावफलका धावा लागल्या 60 जण. 90 धावा धावफलकावर. जाऊ ओपनिंगला आपण दोघं जोडीनं, देऊ धावांचा डोंगर विरुद्ध संघावर. हा चेंडू पडल्यानंतर बोलतोय पाहूया. 90 आणि हा षटकार. 96 96 धावा धावफलकावर. कपला